एकदा चर्चा करूयात ना। बरं लक्ष्मीकांतजी, मगाशी तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की कुठेतरी पुरोगामी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्याच स्टाईलवरती तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला होता। पुन्हा एकदा संतोष शिंदेंना सांगा तुमचं म्हणणं काय होतं। मी बोलत असताना संतोष शिंदे असतील किंवा इतर मान्यवर सदस्य असतील, एक मिनिट शांत राहायचं सगळ्यांनी। बोला ना। जेम्स लेनचा निषेध करावा तितका कमी आहे, त्याचं कुणीही या महाराष्ट्रात देशात राहणारा कुणीही माणूस त्याचं समर्थन करणार नाही। पण अलीकडच्या कालावधीमध्ये याच संभाजी ब्रिगेडनी प्राध्यापक नामदेवराव जाधव यांना काळं फासलं होतं पुण्यामध्ये। याच ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कोरोना कालखंडामध्ये एका धनगर समाजाच्या युवा कीर्तनकाराच्या त्याला मारहाण करून त्यानं फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाचा कीर्तनाच्या त्या अभंगाच्या गाण्याच्या ओघामध्ये फक्त एकेरी उल्लेख केला होता, म्हणून याच प्रवृत्तीने त्या धनगर समाजाच्या युवा कीर्तनकाराला मारहाण केली होती। ऐकायचं, एक मिनिट ऐकायचं। संभाजी भोसले, संभाजी शिंदे, संतोष शिंदे, आता ऐकायचं शांत। तुम्ही बोलत असताना मी बोललो का? लागले तुम्ही एक मिनिट ऐकायचं शांत। आता तरी बोलता, अरे आता ऐक ना शांत। मला पण आक्रमक बोलता येतं, मी जे म्हणतो ते ऐकायची तयारी ठेवा ना। पर्टिक्युलरली जातीचा उल्लेख कशाला करताय? तिथं जातीचा काय संबंध आहे वारकऱ्याच्या? हो तेच सांगतोय, कारण इतर कोण असतं तर तुम्हाला कळतं म्हणजे तुम्ही चांगलं। इकडं बहुजनांचं नाव घ्यायचं, ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या, आणि इकडे टार्गेट कुणाला करता तुम्ही गावगाड्यामध्ये? ते सांगू नका मला तुम्ही। मी जे प्रश्न उपस्थित केले, मला पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मला मारहाण केली होती, ती कुणी केली होती सांगावं ना। संभाजी ब्रिगेडनं आपलं प्रबोधनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामीवाद हा समजावून सांगण्यात अयशस्वी झाला, हे मान्य करा ना। प्रत्येक वेळी तुम्ही हल्ले घडवून आणलेले आहेत, किती हल्ले घडवून आणलेत या महाराष्ट्रात एक यादी निर्माण करावी लागेल, ते सांगायची का आम्ही तुम्हाला? ती गरज होती। काय गरज होती? मग आता कुणी समर्थन केलं तर तुम्हाला वाईट वाटणार का मग त्या गोष्टीचं? त्यामुळे विचाराची लढाई विचारानं लढा। तुम्ही जर प्रबोधन करण्यात अयशस्वी झाले आहात हे मान्य करा ना एकदा। बहुजनांचं नाव घेता तुम्ही, कुठल्या बहुजनांचं? ओबीसीच्या आता जरांगे साहेबांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे। काय भूमिका आहे संभाजी ब्रिगेडची? ओबीसी मधून द्यायचं का आरक्षण? सांगा बरं तुम्ही। जाहीर करा, काय सांगते या गोष्टी जाहीर करा, या गोष्टी जाहीर करा तुम्ही। येतो आपल्याकडे भारतीय राज्यघटना काय सांगते हाके साहेब? मग मान्य करा ना। मग कशासाठी? मग लक्ष्मण हाकेवरती हल्ला करणारी कोण होते? लक्ष्मण हाकेवर पुण्यात हल्ला करणारे कोण होते हे सांगा ना महाराष्ट्राला। त्याच्या विरोधात तुम्ही बोलला का? त्यावेळी पुरोगामी विचार कुठे गेला होता? तुम्ही का बोलला नाही त्यावेळी? हल्ला झाला त्यावेळी आणि संतोष शिंदे बोलले होते, बाकी कोण नाही बोलले हाके साहेब। मी निषेध केला म्हणून तर तुम्हाला विचारतोय, त्याच वेळी ही संभाजी ब्रिगेड कुठे गेली होती? अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, कुठला पारद्याचा पोरगा, कुठला माळ्याचा पोरगा, कुठला कोळ्याचा पोरगा कुठल्या कॅनडामध्ये जाणार आहे? तुम्ही आम्हाला शिकवता का? महाराष्ट्रामधला बहुजनांचं नाव घ्यायचं तुम्हाला कुठलाही अधिकार नाही। बहुजनांचं नाव घ्यायचं तुम्हाला कुठलाही अधिकार नाही। तुम्ही जातीयवादी आहात 1999 सालापासून। तुमच्यासारख्या दल बदलू आणि पक्ष बदलू तर मोठा जातीवादी। हाके साहेब, सरकारची सुपारी घेतली म्हणजे तुम्ही फार मोठे झाला, असं होणार नाही। तुम्हाला सरकारवर बालंट आलं की तुम्हाला काय राग येतो? मी या महाराष्ट्रातल्या तुम्हाला आमदारकीचे डोहाळे लागले, तुम्हाला मंत्रिपदाचे डोहाळे लागले। सरकारची सुपारी घ्यायची काही आवश्यकता नाही। ते तुमच्या वाक्यातून दिसतंय। चर्चा करूया, चर्चेचे मुद्दे कुठेही भरकटायला नको। मात्र सक्षणाजी, या ब्रेक नंतर मी आपल्याकडे येणार आहे आणि खरं तर जनसुरक्षा विधेयकाअंतर्गत दीपक काटेंवर कारवाईची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे अशाच प्रकारची वक्तव्य ज्यावेळेला राहुल सोलापूरकर असतील, कोरटकर असतील यांनी केलेली होती शिवाजी महाराजांवरती बोलत असताना, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं या अनुषंगाने ही चर्चा पुढे जाईल। ती सक्षणा सलगर यांच्यासोबत एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठीवर न्यूज प्लॅनेट।